बीटमध्ये रवा टाकून तर पहा. आठवड्यातून 4दा बनवून खाल एवढी भन्नाट आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी आजची रेसिपी असणार आहे. हिमोग्लोबिन यामुळे आपले वाढणार आहे किंवा मग रक्ताची कमतरता असेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून खाऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते, हे तर सर्वांना माहीतच आहे. तर लहान मुलेसुद्धा कधी-कधी बीट खात नाहीत किंवा सलाड खात नाहीत. तर त्यांना आपण अशा पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. तर चला मंडळी, लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बीट घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यावरचं जे साल असतं ना, तर ते मी अशा पद्धतीने सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी अशा पद्धतीने बीटच्या वरचं सगळं साल हे काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एका बारीक किसणीने होईल तेवढं आपल्याला बारीक असं किसून घ्यायचं आहे. तर मी इथे माझ्याकडे छोटी किसणी आहे, त्याने मी हे किसत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व बीट आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे. तर या बीटामध्ये आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे, जो आपण पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी. तर आता हे बीट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व बीट किसलेलं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा ॲड करायचा आहे. आता इथे रवा ॲड केल्यानंतर दहीसुद्धा मी घातलेलं आहे. तर इथे 2 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. जास्त आंबट असं दही घेऊ नका, ताजं दही घ्या. जास्त आंबट दही घेतलं तर हा पदार्थ चवीला जास्त आंबट लागेल. त्यामुळे जास्त आंबट दही घेऊ नका, ताजंच दही घ्या. आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा शक्यतो बारीकच घ्या, जास्त जाड असा रवा नका घेऊ. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी नका घालू, नाहीतर बॅटर जास्त पातळ होईल. आता याला पाणी घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं हे मिक्स झालं की याला आपण एक 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून हा रवा आहे ना तो छान असा फुलून येईल. तर हे पहा, 15 मिनटं झालेले आहेत. 15 मिनटासाठी मी याला झाकून ठेवलं होतं. छान असा रेस्ट झालेला आहे रवा. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या इथे ॲड करू शकतात. तर मी इथे एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि थोडासा आपल्याला इथे खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडासुद्धा मी इथे ॲड केलेला आहे. यामुळे हा पदार्थ अजून छान असा फुलून येतो, त्यामुळे नक्की घाला. आता याला चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे. हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर इथे तुम्ही हिरवी मिरची किंवा मग लाल तिखट तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता किंवा जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकतात. मिरची घातल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे 1 चमचा मिरची घातलेली आहे, लाल मिरची. तर ही लाल मिरची जास्त अशी तिखट नाही आहे, काश्मीरी लाल मिरची मी इथे ॲड केलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे. तर इथे मी आता अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. तर आज आपण अप्पे बनवत आहोत. बीटाचे अप्पे तुम्ही यापूर्वी कधी बनवले आहेत का किंवा खाल्ले आहेत का? तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर आता छान असं अप्पे पात्र गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला हे कडेनं हे बॅटर यामध्ये ॲड करायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला आतल्या साईडला जर घातलं तर आतमध्ये गॅसची फ्लेम ही जास्त असते, त्यामुळे अप्पे लवकर हे भाजले जातात आणि ते मग खाली डागतात. त्यामुळे सुरुवातीला कडेकडेनं हे पीठ आपल्याला हे बॅटर यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी घालायचं आहे. तर आता आपण याला एक
5 मिनटासाठी एकदम कमी गॅसवरती छान असं याला वाफवून घ्यायचं आहे. तर 5 मिनटं झालेली आहेत. वरून थोडंसं अजून मी तेल घातलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते बटर किंवा मग तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. सगळीकडे थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हलक्या हाताने याला पलटी करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकतात अगदी अलगद हे पलटी होत आहेत. जास्त असं याला वेळ पण नाही लागत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे बीटाचे पौष्टिक असे अप्पे बनून तयार होतात. तुम्ही पाहू शकतात की रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि चवीलासुद्धा हे एवढेच छान लागतात. जेवढे की याचा रंग तुम्ही पाहू शकता इतका सुरेख आलेला आहे, तेवढेच चवीलासुद्धा आणि टेस्ट याची अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्ही हे अप्पे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतात. तर तुम्ही हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत किंवा सॉससोबत कशासोबत जरी खाल्ले ना, तरी हे अप्रतिम असे लागतात किंवा नुसते असेच जरी खाल्ले तरीसुद्धा हे चवीला अप्रतिमच लागतात. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.